ऑफकोर्स मी रेफर केलंय म्हणून बोर्डावर आहे ना. त्यांना सांगा मग आता उगाच विरोध करत बसू नका म्हणा. आय थिंक मला आता या विषयावर बोलायचं नाही आणि मी बघते काय करता येईल ते. युजलेस फेलो. या कंपनीसाठी मी राबतो, सगळ्या मीटिंग्स मी अटेंड करतो, सगळे कष्ट मी घेतो आणि ऐन वेळेला या कदमला ऋषी आठवतो. आई, हा कदम माझ्या डोक्यावर बसत चाललाय आणि मला ते नकोय. रोहित, तू शांत हो. काय झालंय हे मला सगळं कळेल. आई, अगं मी कसा शांत होऊ? कदमनी सगळ्यांसमोर आज माझा इन्सल्ट केलाय. सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी हे ठरवलं की फायनल डिसिजनवर त्यांना ऋषीची सही हवी आहे. अगं मग जर काय ऋषीचीच सही हवी आहे तर मला कशासाठी बसवलंय त्या खुर्चीवर? मी काय बाहुला आहे का? हे बघ आई, तू रेकमेंड केलं होतं म्हणून आपण कदमला बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये घेतलंय, पण आता तो कानामागून येऊन तिखट होत चाललाय. तो माझ्या डोक्यावर बसतोय आणि ते मला नकोय. ऋषी, तू रोहित, यू डोंट वरी. मला चांगलंच माहिती आहे कदम असं का वागतोय, कारण ही जवेर ऋषी इथे नाहीये. मुद्दाम अपोज करतोय तो. आई, मी एक बोलू का? नाही, इतके दिवस नव्हतो बोलणार पण आज बोलतोच. तुला माहितीये कंपनीतले लोक माझ्याशी असं का वागतात? कारण तू माझ्या नंतर ऋषीला आणून सगळे महत्त्वाचे निर्णय त्याला घ्यायला लावलेस, सगळी पावर त्याला दिलीस म्हणून माझ्याशी असे वागतात. आणि काय, ऋषीला लोक लगेच पटवतात. मी एकटा नियमाने वागतो ना म्हणून तिथे कोणालाही मी नकोय, ऋषी हवाय. रोहित, मी तुला परत परत तेच सांगते, ऋषीचा विषय आता इथे काढू नकोस. त्या दिवशी तो हे घर सोडून गेला नसता तर आज हा प्रश्नच उभा राहिला नसता. त्याला त्याच्या आईपेक्षा ती मुलगी महत्वाची वाटली. बरोबर आहे आई, पण हे आपण तिथे लोकांना नाही ना सांगू शकत. यू डोंट वरी. तू उद्याच्या उद्याच नोटीस काढ, पेपर्स रेडी कर. ऋषीकडे जे काही राईट्स होते ते सगळे तुझ्या नावावर करून घे. टुमॉरो ऑनवर्ड्स या कंपनीचे सगळे डिसिजन्स तू घेशील. कदाचित ऋषीला या सगळ्यात नसेल इंटरेस्ट, कारण साहेबांना आता कमळीमध्ये इंटरेस्ट आहे ना. तो तिथे त्या कमळीमध्ये रमलाय, रमू दे. पण आता पुन्हा इनामदारांमध्ये त्याला कधीच रमता येणार नाही. कमळी, अगं तू आता इथे एकटी राहून काय करणार बाळा? तू चल ना आमच्या बरोबर मुंबईला. तू इथे राहिलीस तर सतत तुला आईची आठवण येत राहणार, खूप वाईट वाटत राहणार. अगं मुंबईला आलीस तर या दुःखातून बाहेर पडायला मदत होईल तुला. जे झालं ते काही आपण विसरू शकणार नाही आहोत, पण ते थोडं बाजूला ठेवून आयुष्यात पुढे जायला हवं ना बाळा. कमळे, तू तुझ्या आणि तुझ्या आबांच्या स्वप्नांबद्दल नेहमी सांगायचीस ना, की त्यांच्या नातीने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. मग त्या स्वप्नांच्या मागे जाणारा प्रवास अर्धवट कसं काय सोडू शकतेस? तू मुंबईला ये आणि परत कॉलेज सुरू कर बाळा. फक्त स्वप्नांकडे लक्ष दे तुझ्या, बाकी सगळं आम्ही बघू. आणि मुख्य म्हणजे तू मुंबईत आमच्यासोबतच राहणार. 4 लोकात राहिलीस की मन रमेल तुझं, अभ्यासातही चांगलं लक्ष लागेल. तुझ्या आईला आबांना तू हेच केलेलं आवडलं असतं की नाही? माझ्या आईला बी असंच वाटायचं का मी लई मोठं व्हावं, लई शिकावं. माझी आई गेली आणि तिच्या संग माझ्या जन्माची सगळी उत्तर बी घेऊन गेली. माझा भूतकाळ काय आहे ते आता मला शोधून काढायचं आहे.
कळल्याशिवाय मी मुंबईला नाही येणार. कमळे, आम्ही असताना तुला कोणताच त्रास होऊ देणार नाही आम्ही. नाही काका, ह्यो लढा माझा आहे, तो मलाच लढावा लागणार. अगं पण थांबेच, ती जे म्हणते ते तिला करू दे. कारण काही प्रश्नांची उत्तरं हे दुसरं कोणी देऊ शकत नाही, ती स्वतःलाच शोधावी लागतात. कमळी, तुला जे हवं ते तू कर, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हा प्रवास जरी तुझा एकटीचा असला तरी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तू एकटी नाही आहेस आणि आम्ही तुझी हक्काची माणसं आहोत, हे कायम लक्षात ठेव. कमळे, आता आईनेच तुझं म्हणणं मान्य केलंय म्हटल्यावर तुला जे हवंय ते कर. पण फक्त एवढंच सांगतो की तुला जेव्हा केव्हा आमची गरज असेल तेव्हा तुझ्या एका फोनवर आम्ही इथे येऊ. कुठलाही संकोच बाळगू नकोस बाळा, कधीही फोन कर. आता तुला तुझं शिक्षण, तुझी स्वप्न आणि हा शोध घ्यायचा आहे. या सगळ्या प्रवासात आम्ही तुझ्या सोबत आहोत बाळा. ऋषी, तू सुद्धा आहेस ना तिच्या बरोबर? हो, मी आहेच. ऋषी, तू असा पाठीशी उभा राहिलास ना कमळेच्या की त्या बाबतीत तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नाहीतर नात्यांना एवढं कोणी मानत नाही. प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करतं. पण तू जे केलंयस ना ते सगळ्यांना नाही करता येत. काका, आफ्टर ऑल मैत्रीण आहे ती माझी. ती आत्ता संकटात आहे. अशा वेळी तिच्या मी बाजूला उभा नाही राहिलो तर काय उपयोग त्या मैत्रीचा? मला अजून बी असं वाटतंय का माझी आई इथंच कुठेतरी आसपास आहे. कुठलं तरी मला लपून बघते. तुमच्या सगळ्यांच्या रूपानं येऊन ती माझी काळजी घेते. सॉरी सॉरी. सॉरी सॉरी. उगाच काचबीस लागायची. आठवून येतो.